नमस्कार मित्र हो. आज आपण समाज कल्याण अधिकारी गट ब या परीक्षेसाठी फायनल स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे या आधी सुद्धा आपण एक साधारणतः 1.5 महिन्याआधी म्हणजेच मागच्या 15 दिवस आधीच आपण एक लेक्चर जे आहे ते या रिलेटेड घेतलेलं होतं. आणि आज आपण परत एकदा समाज कल्याण अधिकारी गट ब या पदासाठी अंतिम स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे आजपासून जर आपण त्याची रिव्हिजन करायला घेतला तर आपला व्ह्यू त्या पद्धतीने कसा असला पाहिजे यावर चर्चा करणार आहोत. आणि आजचं सेशन हे सर्वांसाठी खुलं आहे, तुम्हा सर्वांना माहितीच आहे. मला फक्त एकदा कमेंट करून सांगा की आवाज माझा तुमच्यापर्यंत येतोय का आणि तो क्लिअर आहे, म्हणजे मला पुढे गोष्टी प्रोसीड करायला बरं पडेल. ओके. अपेक्षा शितकल मॅडम, कृपया एकदा मला सांगा की माझा आवाज क्लिअर आहे का तुमच्यापर्यंत. ओके, ठीक. ओके, थँक्यू मॅडम, थँक्यू. ओके, बघा मित्र हो, पहिला महत्वाचा मुद्दा असा आहे की काही उमेदवार यातले असे असू शकतात की जसे राज्यसेवेची तयारी करणारे आहेत आणि आता ही समाज कल्याण अधिकारी गट ब ही परीक्षा देऊ इच्छित आहेत. त्याच्यामुळे आतापर्यंतचा संपूर्ण जो सिलेबस त्यांचा रिडिंग झालेला आहे तो पूर्णतः राज्यसेवा परीक्षेच्या अंगाने किंवा राज्यसेवा परीक्षा जी आहे ती कॉन्सन्ट्रेट करून झालेला आहे. परंतु आता त्यांना समाज कल्याण ही परीक्षा सुद्धा द्यायची आहे, असेही काही उमेदवार असू शकतात. आणि यामध्ये अनेक उमेदवार जे आहेत ते आपल्या क्लासेसचे आहेत, मागच्या 1.5 वर्षापासून तुम्ही अभ्यास करत आलेला आहात. आणि काही उमेदवार टेस्ट सिरीजचे आहेत, ते सुद्धा मागच्या काही काळापासून टेस्ट देत आहेत वगैरे. व्यक्तिनिहाय ह्या सगळ्या गोष्टी भिन्न आहेत. मी जे आज तुम्हाला सांगणार आहे किंवा जे डिलिव्हर करणार आहे ती सगळ्यांना समान पद्धतीने लागू होईल अशातला भाग नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार तो भाग जो आहे तो युटिलाइज जो आहे तो करू शकता. पहिला महत्वाचा मुद्दा की जेव्हा आपण आज अंतिम 30 दिवस असं म्हणतो तेव्हा खरंच आपल्याकडे 30 दिवसाचा कालावधी आहे का हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. जरी आपल्याला आता 30 दिवसांचा कालावधी दिसत असला तरी सुद्धा आपल्याला 1-2 आठवडे लक्षात घ्या, म्हणजे 15 दिवसांचा पहिला स्लॉट आणि दुसऱ्या 15 दिवसांचा दुसरा स्लॉट या पद्धतीने जे आहे आपल्याला त्याचं वर्गीकरण करावं लागणार आहे. जे आम्ही गोष्टी आज तुमच्याशी मांडणार आहे तुमच्या समोर विथ क्वेश्चन पेपर. लक्षात घ्या, कुठलीही गोष्ट जी आहे ती चर्चा करत असताना विथ फॅक्ट्सच्या माध्यमातून जर चर्चा केली तर ते बरं राहतं. बऱ्याचदा असं होतं की आपण कन्व्हर्सेशन पण करताना, आताच एका सरांशी बोलणं झालं तेव्हा असं म्हणत होतं की मला फॅक्च्युअल डेटा अभ्यासायचा आहे. प्रश्न फॅक्च्युअल किती आहेत हा पहिला मुद्दा जो आहे तो आपल्याला अभ्यासायचा आहे. म्हणजे कुठलीही आकडेवारी पाठ करायची असेल, लक्षात घ्या, कुठलाही सण समारंभ पाठ करायचा असेल तर त्या आधारावर मला प्रश्नपत्रिकेत किती प्रश्न विचारलेले आहेत हे एकदा बघणं अतिशय गरजेचं राहतं. त्यामुळे बॅक टू स्कूल जसं असं म्हणतो आपण त्या पद्धतीनं परत तुम्ही बॅक क्वेश्चन पेपरकडे जर आला तर तुम्हाला क्वेश्चन पेपरचा अनालिसिस वारंवार करावं लागतं. क्वेश्चन पेपरचा अनालिसिस करणं म्हणजे काय आहे, आता 30 दिवस कसे वापरायचे याची सुरुवातच क्वेश्चन पेपर पासून होते. मुळात हा पहिला महत्वाचा मुद्दा. ओके, जसं तुम्ही मागचा जो पेपर आहे समाज कल्याण अधिकारी या पदासाठीचा, बघा लक्षात घ्या की समाज कल्याण अधिकारी पदासाठीचा एकच पेपर झाला असला तरी सुद्धा तो अतिशय महत्वपूर्ण ठरतो. कारण तो पेपर 2012चा असला तरी सुद्धा लक्षात घ्या की त्याची जी मांडणी आहे ती एकदम अतिशय मध्यम पद्धतीची होती. कारण 4 स्टेटमेंट क्वेश्चन सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतील, सोशल वर्क रिलेटेड काही वन लाईनर क्वेश्चन्स पण तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतील आणि असा कॉम्प्रिहेन्सिव्ह पेपर तुम्हाला दिसेल. तसाच पेपर 2009 साठी सुद्धा झालेला होता, ज्याची आन्सर की उपलब्ध नाही आहे आयोगाच्या वेबसाईटवर, परंतु त्याची अंदाजी किंवा आन्सर जे आहे ते आपल्याला काढता येऊ शकतात. कारण तो पेपर फारच वन लाईनर होता 2009चा, परंतु तो सुद्धा क्वेश्चन पेपर जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे. 2009 आणि 2012चे हे 2 पेपर जरी तुम्ही व्यवस्थित नीट चाललात, त्याचं व्यवस्थित वर्गवारी त्याची केलात, किती प्रश्न कुठल्या घटकावर आहेत, ते कसे आहेत, 4 स्टेटमेंट किती आहेत, 2 लाइनर्स किती आहेत, अशा पद्धतीने जर तुम्ही त्याचं एक व्यवस्थित जर जास्तीत जास्त वेळ देऊन त्याचं अनालिसिस कराल तर तुम्हाला ती गोष्ट लक्षात येईल. म्हणजे मला फॅक्च्युअल डेटा अभ्यासायचा आहे तर मग तो किती फॅक्च्युअल डेटा अभ्यासायचा आहे हे तुम्हाला लक्षात येईल. पहिला महत्वाचा मुद्दा. मला अनालिटिकल अप्रोचने अभ्यास करायचा असेल तर तो किती. भाववाढ या घटकावर कसा प्रश्न विचारलेला आहे हे पीवायक्यू बघितल्यानंतरच कळतं. म्हणून माझं सांगणं हेच राहील की तुम्हाला या पुढच्या 30 दिवसांमध्ये पुन्हा एकदा, जरी यातले अनेक उमेदवार क्वेश्चन पेपर बघितलेले असले तरी सुद्धा माझं तुम्हाला सांगणं आहे की पुन्हा एकदा मागच्या 2 वर्षांचे प्रश्नपत्रिकाचं जे आहे त्याचं व्यवस्थित अनालिसिस करा, बघा आणि त्याच्यानंतर मग नेक्स्ट डे पासून तुम्ही सुरुवात करायला पाहिजे. विथ सिलेबस, लक्षात घ्या, विथ सिलेबस मध्ये जे काही घटक आपल्याला दिलेले आहेत, कारण क्वेश्चन पेपर सिलेबस या 2 गोष्टीला घेऊनच आपल्याला पुढे जायचं आहे. तर सिलेबस मध्ये जे काही घटक दिलेले आहेत, आता त्या घटकांना अनुसरून आयोगाने जे प्रश्न विचारलेत, आता मागच्या प्रश्नपत्रिकेत जर तुम्ही पाहिलात, जनरल स्टडीच्या पोर्शन्सवर सुरुवातीला प्रश्न आहेत, आपल्याला इतिहासावर 6 प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत, भूगोलावर 6 प्रश्न आहेत, राज्यघटनेवर 8 प्रश्न आहेत,
इकॉनॉमिक्सवर जवळजवळ 20 ते 22 प्रश्न आहेत. एक दोन तुम्ही कल्याण या घटकात वेलफेअर मध्ये टाकलात तर ते तिकडे जातील आणि बाकीचे प्रश्न जे आहेत ते प्युअर इकॉनॉमिक्स मध्ये येतील. तर असे इकॉनॉमिक्सचा वेटेज जो आहे तो मागच्या वेळेसही जास्त होता, याही वेळेस जास्त असण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रश्न जर वन लाईनर स्वरूपात जर तुम्ही पाहिलात, लक्षात घ्या, सुरुवातीला त्यांनी इतिहासावर 1857चे 3 प्रश्न विचारलेत. त्यानंतर शिवराम कांबळे यांच्यावरचा समाज सुधारकांवरचा एक प्रश्न होता. दलित, स्त्रिया, कामगार, आदिवासी हा घटक जो आहे या अनुषंगाने त्यांनी कामगार या घटकावर 2 प्रश्न त्यांनी विचारलेत. म्हणजे 3 प्रश्न 1857, एक समाज सुधारक आणि 2 कामगार या घटकावरचे, तेही कामगार समाज सुधारक या रिलेटेडच होते. त्यामुळे प्रश्नांची संख्या जी आहे ती मर्यादित असली आणि काही स्पेसिफिक घटकांवर ते प्रश्न विचारतात. जसं मी तुम्हाला या आधीच्या विविध सेशन्स मध्ये 100 महत्वाचे जे मुद्दे आहेत, जनरल स्टडीच्या बाबतीत असेल किंवा सोशल वर्कच्या बाबतीत असतील, हे जे सांगितलेले आहेत ते 100 मुद्दे जे आहेत तुम्ही त्याला प्रायोरिटी द्यायला पाहिजे. आता पहिला महत्वाचा मुद्दा, सुरुवातीला आपण दिवसांमध्ये त्याचं डिवायडेशन करून घेऊया. जे एकूण 4 आठवडे तुम्हाला अभ्यास करायचे आहे त्यातला 1 आठवडा पूर्णतः रिझर्व्ह ठेवायचा आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्या आठवड्यामध्ये अभ्यास करतोय किंवा मी परीक्षेची तयारी करतोय ही मानसिकता नाहीये. तर त्या दिवशी पेपरची जी काही माझी तयारी असणार आहे, लक्षात घ्या, म्हणजे जो मी पेपर देणार आहे 18 ऑगस्ट रोजी, तो पेपर त्या दिवशी मी कशा पद्धतीने देणार आहे याची मी तयारी करतोय. म्हणजे याचा अर्थ असा होतो की पेपरची प्रॅक्टिस जी तुम्ही करणार आहात तर ती त्याची जी स्ट्रॅटेजी आखणं, की जसं की मी हे अशा स्वरूपाचे प्रश्न आले तर हे इलिमिनेट करणार आहे, मी पेपरला गेल्यानंतर याच घटकाला सुरुवातीला हात घालणार आहे. जसं की एखाद्याचा घटक सोशल वर्क पासून सुरुवात होऊ शकतो किंवा एखाद्याला असं वाटू शकतं की मी जनरल स्टडी मधला पॉलिटी हा हमखास घटक जो आहे मला गुण देणार आहे, तर मी त्यापासून सोडवतो. तर अशी जी स्ट्रॅटेजी आहे, लक्षात घ्या, ती प्रत्येकाची असते आणि ती तुमची असायलाच पाहिजे. कारण यामध्ये 100चे 100 क्वेश्चन सोडवून यायचे नाहीयेत, आपल्याला जास्तीत जास्त गुण कव्हर करायचे आहेत. पहिला महत्वाचा मुद्दा. मग जास्त मार्क्स कव्हर करायचे असतील तर आपल्याला स्पेसिफिक घटकांमध्ये फोकस करणं किंवा फोकस राहणं फार गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीने तयारी करायची आहे. बऱ्याचदा होतं असं की आपली जी इच्छाशक्ती असते ती इच्छाशक्ती असेल की बाजारातलं सगळं माझ्याजवळ आलं पाहिजे, लक्षात घ्या. म्हणजे मग बाजारात कुठलंही एखादं पुस्तक असू दे, कुठलं क्वेश्चन्स पेपर असू दे, टेलिग्रामवरची माहिती असू दे, सगळं मी जमा करतो आणि माझ्याजवळ ठेवतो. मग मी ते मात्र वाचत नाही, फक्त ती जमा करून ठेवतो. ही मानसिकता जर असेल तर त्यांना उपयोग काहीही होणार नाहीये. त्यामुळे जे काही तुमच्याकडे आता सद्यस्थितीत आहे या कंडिशनला, ती जी गोष्ट आहे त्यावर बिलीव्ह करणं, त्यावर विश्वास ठेवणं आणि त्याला प्रोसीड करणं अतिशय गरजेचं आहे. त्याचे रिव्हिजन करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतोय की 4 आठवड्याला तुम्ही भागून घ्या, म्हणजे 2 त्याचे डिवायडेशन करून घ्या. सुरुवातीचे जे 2 आठवडे आहेत, म्हणजे जे 2 आठवडे तुम्ही देणार आहात 15 दिवस आणि नंतरचे 15 दिवस, या 15 दिवसांमध्ये तुम्ही साधारण मिनिमम दिवसभरामध्ये 8 तास अभ्यासाला देणं आवश्यक आहे. जर तुम्ही नोकरदार वर्ग असाल तरी सुद्धा तुम्ही सकाळी 4 तास आणि संध्याकाळी 4 तास द्यावेच लागणार आहे. तुमची झोप कमी करावं लागणार आहे, अन्यथा सुट्टी घेऊन तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे, त्याला ऑप्शन नाहीये. ओके, आता हा शेवटचा महिना मी त्याला प्रॅक्टिकल सांगतोय तुम्हाला. असं नाही म्हणणार की ठीक आहे तुम्हाला चांगलं वाटतं म्हणून मी तुम्हाला असं म्हणणार नाही की ऑफिसच्या आधी 2 तास अभ्यास करा, ऑफिस नंतर 2 तास अभ्यास करा, याच्याने काही होणार नाहीये. ओके, जर तुम्ही या कंडिशनला जर फुल टाइम अभ्यास केला तरच ते पॉसिबल आहे. ओके, हे सुट्ट्या घेऊन अभ्यास करा हे सांगणं पण अनइथिकल आहे, पहिला महत्वाचा मुद्दा. कारण हे प्रशासकीय नियमाला धरून नाहीये, पहिला महत्वाचा मुद्दा. त्यामुळे तुम्हाला जर ते पॉसिबल होत असेल, जर तुम्ही काही आवश्यक त्या कारणास्तव तुमचे म्हणजे वरिष्ठ जर तुम्हाला सुट्टी देऊ शकत असतील तर ती घ्यायला पाहिजे, अन्यथा खोटं सांगून सुट्टी घेण्यात अर्थ नाहीये. दुसरा महत्वाचा मुद्दा की ज्या 2 आठवड्यांना तुम्ही डिवाइड कराल त्यामध्ये सुरुवातीचा जो वेळ आहे, आता 4 तास कुठल्या घटकाला द्यायचे आणि 4 तास कुठल्या घटकाला द्यायचे हे व्यक्तिनिहाय जरी भिन्न असलं तरी सुद्धा समान गुण ज्या घटकांवर आहेत, लक्षात घ्या. कारण पॉलिटी, हिस्ट्री, इकॉनॉमिक, ज्योग्राफी, मराठी या घटकांना तुम्ही निग्लेक्ट करून फक्त आणि फक्त सोशल वर्कच अभ्यास करतो असं म्हणून चालणार नाहीये. ओके, त्यामुळे तुम्हाला सोशल वर्क, सोशलॉजी, व्यक्तिमत्व म्हणजेच पर्सनॅलिटी, मानसशास्त्र म्हणत नाहीये, एक गोष्ट लक्षात येते तुम्हाला, ठीक आहे. त्यामुळे इथे मानसशास्त्राचा अभ्यास करायचा नाहीये. तुम्ही मानवी भावना, मानवी प्रेरणा ह्या सगळ्या गोष्टी वाचत राहायच्या नाहीयेत. मात्र पीवायक्यू बघितल्यानंतर बुद्धी हा घटक सुद्धा त्यात विचारण्यात आलेला आहे, म्हणून मग मी बुद्धी पण वाचणार आहे. व्यक्तिमत्वाचे विविध पैलू मला वाचायचे आहेत. मानवी अभिवृत्ती हा सिलेबसचा घटक असल्यामुळे मग मी ज्या विविध स्टेजेस आहेत त्या वाचणार आहे. ही गोष्ट जी आहे ती आपल्याला कळायला पाहिजे. 2009च्या पेपरमध्ये त्यावर डायरेक्ट प्रश्न आहे. भलेही 12च्या पेपरमध्ये प्रश्न नाहीयेत, पण 9 मध्ये आहेत. सिलेबस तर फार काही नव्हता, 9 आणि 12 मध्ये सारखाच होता. त्यामुळे ही एक गोष्ट आपल्याला लक्षात यायला पाहिजे की प्रश्नांचं स्वरूप कसं आहे त्या दृष्टिकोनातून माझा अप्रोच असला पाहिजे. इथे मी तुम्हाला पुस्तक वाचा असं म्हणणार नाही. आता पुढच्या 15 दिवसांमध्ये जे उमेदवार असतील तर कदाचित त्यातले नवीन उमेदवार पण आहेत, मला माहिती आहे, जे की कुठल्या क्लासला नाही आहेत, त्या टेस्टला आहेत, फक्त ते टेलिग्राम चॅनलला आहेत. कुठली काही न्यू इंडिया करिअर फोरमची ऍक्टिव्हिटी काय चालते काय नाही त्याचे अपडेट ते घेत राहतात. फक्त मला एवढं सांगायचं आहे की तुमचा सुद्धा जर सेल्फ स्टडी चालू असेल तर तो सेल्फ स्टडी कंटिन्यू करणं. आणि दुसरी गोष्ट,
वारंवार आता पुस्तकं बदल कर, हे पुस्तक घे, ते गोष्टी घे, या काहीही गोष्टी न करता तुम्ही ज्या गोष्टी करत आलेला त्याच गोष्टी कंटिन्यू करणं. आणि या 3 आठवड्यामध्ये लक्षात घ्या, शेवटचा आठवडा आपण राखून ठेवलाय, या 3 आठवड्यामध्ये सगळ्या गोष्टी संपवायच्या आहेत. पुस्तक न वाचता तो टॉपिक वाचायचा आहे. हा पहिला मुद्दा क्लिअर झाला. पहिलं स्टेटमेंट आजच्या लेक्चरचा महत्वाचं आहे. पुस्तक न वाचता तुम्ही टॉपिक वाचा. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही या 3 आठवड्यामध्ये 2000 एमसीक्यू तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. ओके, 2000 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. मग ते कुठून करायचे, कसे करायचे, ही काही आता बालवाडी क्लास नाहीये, लक्षात घ्या. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठे जी टेस्ट सिरीज वाटते ती तुम्ही जॉईन करा. सराव प्रश्नपत्रिका सोडवा. ठीक आहे, ती खोटे नावं टाकून जॉईन करू नका. आपल्या न्यू इंडिया करिअर फोरमच्या विविध क्लासेसला जॉईन झालेले अनेक खोटी नावं टाकून जॉईन झालेले आहेत. त्यांचा अर्थ असा होतो की मला ती खोटी नावं, म्हणजे मला जर माझं नाव लिस्ट मध्ये आलं तर मला याचं क्रेडिट जे आहे ते द्यायचं नाहीये. ही जी कुठली मानसिकता आहे, हा मला प्रश्न पडतो कधी कधी. ही मानसिकता न ठेवता, असं काही इथे आम्ही बाजार मांडलेला नाहीये की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बॅनरबाजी लावणार आणि हे आमच्याच मुळे सिलेक्ट झाले आणि यांचं काही योगदान नाहीये, असा जर कुठला हे असेल तर ते शून्य गोष्टी असतात. परंतु एक तुम्हाला सांगतोय की जी गोष्ट आहे ती प्रामाणिकपणा गरजेची आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, 3 आठवड्यांमध्ये जनरल स्टडीला पण तुम्ही तेवढंच वेटेज द्यायला पाहिजे आणि सोशल वर्कला पण तुम्ही तेवढंच वेटेज द्यायला पाहिजे. जनरल स्टडीमध्ये टॉपिक्स बऱ्यापैकी आहेत. तुम्हाला इकॉनॉमिक्स करायचं आहे. पहिली गोष्ट मी प्रायोरिटी का अशी ठेवली आहे, कारण त्याच्यामध्ये गुण जास्त आहेत. लक्षात घ्या, तुम्ही इकॉनॉमिक्सवर प्रश्नांची संख्या जास्त आहे, इकॉनॉमिक्सला प्रायोरिटी द्यायला पाहिजे. इकॉनॉमिक्स नंतर पॉलिटी हा महत्वाचा घटक आहे, जो हमखास गुण देणार आहे. इकॉनॉमिक्स मध्ये प्रश्नांची संख्या जास्त आहे जनरल स्टडीमध्ये, परंतु तो सुद्धा घटक जे स्पेसिफिक दिलेले आहेत, जसे की आयात निर्यातीचा टॉपिक आहे तुम्हाला, त्यासोबतच भाववाढीचा टॉपिक आहे, बँकिंग सेक्टरवरचे क्वेश्चन्स तुम्हाला सांगितलेत. यातले बहुतांश प्रश्न जर तुम्ही पाहिला तर अनालिटिकल स्वरूपाचे आहेत. प्रश्नपत्रिका आहे, जर प्रेझेंटेशन स्टार्ट केलं तर ते खूप मोठं लेक्चर होईल, पण मी तुम्हाला कमी मर्यादित वेळेत सांगू इच्छितो की प्रश्नांचं स्वरूप बघा. फक्त प्रश्न बघून त्याचं आन्सर हे आहे, टिक केले, मी पुढे चाललोय, याला काही अर्थ नाहीये. प्रश्नांचं स्वरूप बघा की प्रश्न कारण आणि विधान या स्वरूपात विचारलंय. भुईमुगाचं उत्पादन महाराष्ट्रामध्ये कमी झालं, त्याचं कारण काय आहे, असा प्रश्न त्यांनी विचारले. ओके, वेस्टर्न अँड जे ईस्टर्न बेट आहेत, लक्षात घ्या, या बेटांवरचा, बंदरांवरचा, वेस्टर्न ठिकाणी बंदरांचा विकास जास्त झालाय आणि ईस्टर्न ठिकाणी नाही, याचं कारण काय विचारले. मग भूगोलामध्ये या पर्वताची उंची एवढी आहे आणि ह्या पर्वत या जिल्ह्यामध्ये आहे, हे पाठ करून इथं चालणार आहे का. त्यामुळे आवश्यक तो जो भाग आहे, त्यामुळे म्हणून मी म्हणतोय ना की बऱ्याचदा काय होतं की सत्य आहे ते कटू असतं, पण ते स्वीकारणं गरजेचं असतं. पहिला महत्वाचा मुद्दा लक्षात येत असेल. ओके, त्यामुळे जी गोष्ट सत्य आहे ती स्वीकारावी लागते, जी कटू असले तरी ते स्वीकारावं लागतं. त्यामुळे प्रश्नांचं स्वरूप, तुम्ही आता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरची पेपर झाले, तुम्ही बघितलं असेल. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरची पेपर ही सरळ सेवेचा पॅटर्न आहे. सरळ सेवेच्या पॅटर्न मधले जनरल स्टडीच्या प्रश्नांचा जो लेवल आहे त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे, ना की फक्त कुठले तरी बाजारातले नोट्स घेतले आणि ते पाठ करत बसलो. प्रश्न पीवायक्यू अनालिसिस करणं हे महत्वाचं आहे. आणि 2000 एमसीक्यू आपल्याला सॉल्व्ह करायचे, त्यातले साधारणतः 500 ते 600 एमसीक्यू, मिनिमम 500 ते 600. कारण काय, सोशल वर्क या घटकावर आपल्याला पूर्ण 100 प्रश्न पेपर सोडवायचा आहे. सोशॉलॉजी, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वरचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. मानवी अभिवृद्धी आणि व्यक्तिमत्व विकास, जे क्लासेसमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना तुम्हाला माहितीच आहे ऑलरेडी, किंवा टेस्ट सिरीजचे 5 प्रश्नपत्रिकाच्या घटक न्याय आहेत, जे अनेक विद्यार्थी आपले क्लास नोट्स विथ पेपर घेतलेले आहेत, त्यांच्याकडे पण हे पेपर आहेत. विथ 5 पेपर जे तुम्ही घेतलेत, सोडवून झालेले असेल तरी सुद्धा तुम्ही सोडवा, तरी सुद्धा ते तुम्ही वाचा. त्या पेपरला ऍज ए स्त्रोत समजून वाचा, तो कंटेंट समजून वाचा. हा पहिला महत्वाचा मुद्दा, ना की फक्त पेपर वाचतोय आणि सोडवतोय आणि बाजूला ठेवतोय असं नाही. ऍज ए कंटेंटचाच तो स्त्रोत आहे, म्हणून तुम्ही वाचा. त्यासोबतच लक्षात घ्या की कायदा, जे कायदे आपल्याला सिलेबसमध्ये दिलेले आहेत ते स्पेसिफिक कायदे आता पहिल्या आठवड्यामध्येच करून ठेवा. मी तुम्हाला सांगतोय की कायदे पहिल्या आठवड्यामध्ये करणं का गरजेचं आहे, कारण त्याची रिव्हिजन करावी लागते, त्याची कलम पाठ करावी लागतात. ऑलरेडी तुम्ही काही गोष्टी केलेल्या आहात, तुमच्या स्वतःचे सेल्फ नोट्स काढलेले आहात. लक्षात घ्या, कायद्याची भाषा ही कायद्याच्या भाषेतच अभ्यासायची असते. तरी सुद्धा आपल्याला आपल्या भाषेत जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर कुठल्या प्रकरणात कुठले मुद्दे दिले, त्याच्यासाठी शिक्षा काय आहे, अॅट्रॉसिटी अंतर्गतचे वेगवेगळे जे हे आहेत डेफिनेशन्स आहेत, त्याची वर्गवारी कशी आहे, ABCDEFG, या सगळ्या गोष्टी पाठ कराव्या लागणार आहेत. त्यासोबतच लक्षात घ्या त्याचे शिक्षेचं स्वरूप काय आहे हे पण पाठ करावं लागणार आहे. ज्या काही राज्य सरकारची जी कर्तव्य त्याच्यामध्ये दिलेली आहेत ती तुम्हाला समजून घ्यायची आहेत, आणि मागची प्रश्न जी आहेत ती पीवायक्यू बघायची आहेत आणि आपल्या टेस्ट सिरीज मध्ये जे काही प्रश्न आहेत ते सोडवायचे आहेत. तर या पद्धतीनं सुरुवातीच्या वीकमध्ये 500 एमसीक्यू तुम्ही व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे पहिल्या आठवड्यामध्ये. दुसऱ्या आठवड्यामध्ये 500 घटक न्याय झाले, त्याच्यानंतर मग तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह पेपर जे आहेत ते रीडिंग करायचे आहेत. जर झालेले असतील तर रीड करा, जर नाही झाले असेल तर ते सोडवा. पहिला महत्वाचा मुद्दा. पहिले 5 पेपर तुम्ही टाइम लावून सोडवले नाहीत तरी काही प्रॉब्लेम नाही, मात्र नेक्स्ट 5 पेपर जे आहेत ते तुम्हाला टाइम लावून सोडवायचे आहेत सिलेबस नुसार. रोज म्हणजे जो आयोगाचा टाइम असतो त्या टाइम मध्ये तुम्ही 2 दिवसाला एक पेपर घेतला तरी काही प्रॉब्लेम नाही.
दुसरा महत्वाचा मुद्दा इकॉनॉमिक्स, पॉलिटी, हिस्ट्री, जॉग्राफी या पद्धतीने जर तुम्ही आलात आणि त्यासोबत मग करंट अफेअर साठी खूप मोठा कंटेंट आहे. आता तो सगळा करत बसणं शक्य नाहीये. पहिला महत्वाचा मुद्दा, जे क्लासचे उमेदवार आहेत तुमच्यासाठी ऑलरेडी लेक्चर झालेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही ते लेक्चर जरी स्पीडनी ऐकलात आणि त्याची पीडीएफ पीपीटी पण मी शेअर केलेली आहे, जर तुम्ही तेवढं जरी बघितलं तरी ते पुरेसं आहे. आणि जर तुम्हाला वाटलं तर इयरबुक तुमच्याकडे ऑलरेडी आहे, ते तुम्ही एकदा जे हायलाइटेड गोष्टी केलेल्या त्या रीड करून घ्या. आता करंट अफेअर कुठपर्यंत करायला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर आत्ताच देऊन ठेवतो. प्रश्नपत्रिका जर फ्रेम झालेली असेल तर 1.5 वर्षाच्या प्रश्नपत्रिकामध्ये 1.5 वर्षाचे करंट अफेअर त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट होऊ शकतात. परंतु इथे प्रश्नांची संख्या मर्यादित आहे. तुम्ही सगळे निधन झालेले 10 व्यक्ती महत्वाच्या असतील, त्या 10 ते 15 व्यक्ती जर 15च्या 15 व्यक्ती पाठ करत बसला तर ते पॉसिबल नाही. कुठलीच गोष्ट पाठ करायची नाही, रीडिंग एक डोळ्याखालून जर असेल, प्रश्न इलिमिनेट मेथडच्या माध्यमातून सॉल्व्ह करता येऊ शकतो. नेक्स्ट महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यानंतर मराठी. आता मराठी या घटकावर प्रश्नांची संख्या किती आहे हे गुलदस्त्यात जरी असलं तर 5 ते 10च्या वर जाणार नाही. 5 प्रश्न जर विचारत असतील तर ते शब्दसंग्रहावर 2 प्रश्न असतील. त्या शब्दसंग्रहामध्ये मग वाक्यरचना, विरुद्धार्थी, समानार्थी, त्यानंतर वाक्प्रचार, म्हणी, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतील आणि एखाद दुसरा प्रश्न हा व्याकरणावर असू शकतो, जो जनरल प्रश्न असेल. मग ह्यासाठी वेगळी तयारी काही करायची आहे का? तर जे मोरा वाडंबेचं येलो कलरचं पुस्तक आहे, त्या येलो कलरच्या पुस्तकामध्ये जो काही शब्दसंग्रह दिलेला आहे त्यातले शब्द तुम्ही वाचून ठेवा. ओके, अ, ब, क, ड या पद्धतीने त्यांनी दिलेले आहेत. म्हणी आणि वाक्प्रचार जर तुम्हाला तुमचं वाचन रीडिंग व्यवस्थित चांगलं असेल तर म्हणी वाक्प्रचार करत बसायची काही गरज नाहीये. ओके, नेक्स्ट महत्वाचा मुद्दा आहे की आता सोशल वर्क आणि सोशल वेलफेअर या दृष्टिकोनातून काय अभ्यास करायला पाहिजे. आता इथला क्रक्स जो मुद्दा आहे, ऑलरेडी सोशल वेलफेअरच्या बाबतीत कल्याण हा टॉपिक जो आपल्या सिलेबसला दिलेला आहे, त्यांनी स्पष्ट भाषेत लक्षात घ्या, समाज कल्याणमध्ये समाजकार्याचा इतिहास आणि तत्वज्ञान दिलेला आहे. आता इतिहास आणि तत्वज्ञानमध्ये वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स आल्यात, लक्षात घ्या. समाजकार्याचे वेगवेगळे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आल्या. मग त्या 1936 ची 30 मधली संस्था असेल, 30 संस्था असेल, किंवा मग दिल्ली विद्यापीठ असेल, लखनौ विद्यापीठ असेल, काशी, या सगळ्या ज्या विद्यापीठांचा जो एक क्रम आहे, सिक्वेन्स आहे, जोड्या लावा स्वरूपात प्रश्न विचारले जातात. त्यासोबत विविध जे काही अमेरिका आणि पाश्चात्य युरोप, लंडन यामध्ये जे झालेले काही प्रयत्न आहेत, वेगवेगळी पुस्तकं लिहिली गेलेली आहेत, मेरी रिचमंडचं कार्य आहे, अशा दृष्टिकोनातून ज्या प्रश्न फॅक्च्युअली येतात, वारंवार विचारले जातात, त्या गोष्टी तुम्ही करून ठेवा. त्यासोबतच इतिहास आणि तत्वज्ञानामध्ये जसं आपण इतिहास हा शैक्षणिक संस्थांचा वाचतो, तसा तो साहित्याचा पण आहे, हा महत्वाचा मुद्दा. तसा तो समाजकार्याच्या पद्धतींचा पण आहे, हा एक महत्वाचा मुद्दा. आणि फिलॉसॉफिकल या गोष्टी, मग स्त्रीवाद काय आहे, नवउदारमतवाद काय आहे, लोककल्याणकारी जी काही हे आहे, वेलफेअर स्टेटची जी काही संकल्पना आहे ती काय आहे. मग अशा ज्या काही क्वेश्चन्स आहेत जे 100% येतील. तुम्हाला पर्यावरण स्त्रीवाद काय आहे यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही करून ठेवायला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट आहे, आता ते जाड जे पुस्तक आहे आपलं, ते पुस्तक रीड करा असं मी म्हणणार नाही. जो क्लासमध्ये नोट्सचा जो सारांश दिलेला आहे तो एक रीडिंग जर करून ठेवला तरी त्या विचारधारा एकदम व्यवस्थित क्लिअर होऊन जातील. आणि मला वाटत नाही की विचारधारांचा प्रश्न हा फार कठीण असतो. पोलो फ्रेरीवर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर तो करून ठेवा व्यवस्थितरित्या. सो अशा पद्धतीनं नेक्स्ट महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे मानवी अभिवृद्धी व व्यक्तिमत्व विकास. या बाबतीत तुम्हाला जसं सांगितलंय की ज्या विकासाच्या अवस्था आहेत त्या तुमच्या व्यवस्थित असल्या पाहिजे. विकासाच्या स्टेजेस काय आहेत, त्यांचा एज ग्रुप काय आहे, त्यांची वैशिष्ट्य काय आहेत, हा महत्वाचा मुद्दा आहे. ओके, स्पेशली पूर्व बाल्य आणि उत्तर बाल्य जर तुम्हाला लक्षात राहील तर बाकीचे सगळ्या अवस्था तुम्हाला ज्या आहेत त्या सहज लक्षात राहू शकतात किंवा इलिमिनेट करता येऊ शकतात. पूर्व बाल्य आणि उत्तर बाल्य लक्षात ठेवा, बाकी सगळं तुम्हाला करता येऊ शकतं. कुमारावस्था सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितीच आहेत. ओके, त्यामुळे इथे एक महत्वाचा मुद्दा आहे तो. त्यानंतर व्यक्तिमत्व विकासाचे जे विविध पैलू आहेत, व्यक्तिमत्व विकासाच्या ज्या विविध चाचण्या आहेत त्यावर 100% प्रश्न येणार आहे. मग मी जे तुम्हाला सांगितलं याआधी 100% जे काही मुद्दे सांगितले त्यातलेच हे मुद्दे मी तुम्हाला सांगतोय परत एकदा, की जे 100% प्रश्न विचारले जातील त्यातला हा मुद्दा आहे तो म्हणजे व्यक्तिमत्व विकासाच्या चाचण्या, व्यक्तिमत्व विकासाचं मापन, आणि या गोष्टीवर प्रश्न विचारणार आहेत. 2009 मध्ये पण प्रश्न आलेला होता. त्यानंतर समाज कल्याण प्रशासन, या प्रशासन यामध्ये आपण केंद्रीय राज्य समाज कल्याण मंडळ, त्याची रचना आता मागच्या वेळेस लेक्चरमध्ये झालेला आहे, तुम्हाला माहितीये. एकदम व्यवस्थित करून ठेवा, 100% प्रश्न येणार त्याच्यावर. ओके, त्यानंतर याच्यामध्ये सामाजिक सुरक्षितता कायद्यांच्या बाबतीत जसं सांगितलं, आता सामाजिक समस्या व त्यावरील उपाययोजना, थोडासा सब्जेक्टिव्ह प्रश्न किंवा तुम्हाला एक जस्ट जनरल जशी जी प्रश्न असतात ना, म्हणजे त्याच्यात फॅक्च्युअल कुठलाही डेटा नसतो, त्याची कारणं काय आहेत, शेतकरी आत्महत्यांसाठी कारणीभूत घटक खालीलपैकी हा आहे. ओके, मग अशा पद्धतीने भारतीय समाजामध्ये बालविवाहाची समस्या मोठ्या प्रमाणावर, त्यामागची कारणं ही असू शकतात. बालविवाहाची समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हे पाऊल उचललेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीचे जी प्रश्न आहेत ती असू शकतात. तुम्हाला GS2 मध्ये पण जो घटक आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला दिसेल. त्यानंतर समाजकार्याच्या संबंधित समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र यामध्ये वेबरवर त्यांनी मागच्या वेळेस प्रश्न विचारला होता. 100% वेबरवर परत प्रश्न येऊ शकतो.
डर्खाईमवर पण प्रश्न येऊ शकतो. वेबर डर्खाईमचे जे काही आत्महत्या सिद्धांत असेल वगैरे या गोष्टी पण वाचून ठेवा. त्यानंतर वेबरवरचे सत्तेचे प्रकार काय आहेत, नोकरशाहीची वैशिष्ट्य काय आहे, यावरही प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी ज्या आहेत, ज्याला प्रायोरिटी, मी तुम्हाला वेबर पण शिकवले, डर्खाईम पण शिकवले, मार्क्स पण शिकवले, त्यामुळे तुम्ही या गोष्टी ज्या आहेत त्या करून ठेवायला पाहिजे. नेक्स्ट महत्वाचा मुद्दा आहे की याच्यामध्ये समाजकार्याशी संबंधित अर्थशास्त्र. आता मित्र हो, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेलफेअर इकॉनॉमिक्स आपण अभ्यासतो त्या वेलफेअर इकॉनॉमिक्स मध्ये ज्या काही पंचवार्षिक योजना असतील, पंचवार्षिक योजना अंतर्गत आणलेले विविध कार्यक्रम असतील, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स असतील, वेगवेगळ्या योजना असतील, या कल्याण या घटकामध्ये हा मोडणारा घटक आहे. त्यामुळे इथे वेलफेअर इकॉनॉमिक्स समाजकार्याच्या संदर्भात अर्थशास्त्र म्हणजे काही तिथे जीडीपी काय आहे, जीएनपी किती आहे, राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन कसं केलं जातं हे अभ्यासायचं नाहीये. समजलंय तुम्हाला? त्यामुळे समाजकार्याच्या संबंधात अर्थशास्त्र हा जो भाग इथे आपल्याला अभ्यासायचा आहे तो प्लॅनिंग कमिशन, नीती आयोग आणि जे काही पॉलिसी मेकिंगचा जो मुद्दा आहे, कारण आपल्याला सामाजिक धोरणांचा अभ्यास करावा लागतो. सोशल वर्कमध्ये सामाजिक धोरणं, सोशल पॉलिसी यावर ऑलरेडी प्रश्न आलेला आहे 9 मध्ये. त्यामुळे इथे हे घटक आपल्याला अभ्यासायचे आहेत की इथे प्रश्न कशावर विचारले जाऊ शकतात. सो अर्थशास्त्र या संदर्भात वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स, नीती आयोग, त्यासोबतच वेगवेगळे जे काही पंचवर्षीय योजना अंतर्गत आणलेल्या विविध कल्याणकारी जे घटक असतील किंवा धोरणं असतील, आरोग्य धोरण असेल, महिलांसाठीचे धोरण असेल, दिव्यांगांसाठीचे कार्यक्रम असतील, हा घटक याच्यामध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे. वेलफेअर इकॉनॉमिक्स या अँगलने तुम्हाला अभ्यासायचा आहे. त्यासोबतच पॉलिटी याचा एक टच आपल्याला इथे राहतो, कारण इथे आपल्याला डीपीएसपी, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, हा पण महत्वाचा मुद्दा येतो. हा जो समाज कल्याण अध्ययन, मग दिवसभर मी हे सगळे ह्याच गोष्टी करत बसू का? तर नाही. जनरल स्टडीला 4 तास वेळ द्या, बाकीचा सोशल वर्क आणि रिलेटेड टॉपिक्स आहेत याला तुम्ही काही वेळ द्या. आणि आता आपण याच्याकडे येऊया, जो म्हणजे सायन्स टेक आणि मानवी आपले वैज्ञानिक विचारसरणी दृष्टिकोन, जो थेरॉटिकल टॉपिक आहे. टू द पॉइंट प्रॅक्टिकल सांगायचं झालं, जो थेरॉटिकल टॉपिक आहे त्याला वेळच लागणार नाहीये. तुम्हाला गॅरंटी सांगतो, जर तुम्ही मोजून 1 दिवस जर प्रॉपर दिलात, म्हणजे 1 दिवस म्हणजे तुमचे दिवसभरातले 4 तास आणि म्हणजे सकाळचे 4 तास, संध्याकाळचे 4 तास, 8 तासामध्ये सोशल जो काही सायन्स टेकचा जो थेरॉटिकल पोर्शन आहे तो पूर्ण मोकळा होऊन जातो. लक्षात घ्या, ठीक आहे. त्यामुळे इथे याला धरून बसायचं आणि गोंजारायचं याला काही अर्थ नाहीये. त्यामुळे ज्यावर प्रश्नांची संख्या जेवढी आहे तेवढंच तुम्ही रीड करा आणि बाकी प्रोसीड करा. पहिली गोष्ट, वैज्ञानिक विचारसरणी, दृष्टिकोन, विज्ञानाचं स्वरूप, विज्ञानाची पूर्वगृहीतके, शास्त्रीय पद्धती, वैज्ञानिक ज्ञान, हा सगळा पोर्शन जो आहे लक्षात घ्या, आपल्या नोट्सच्या विज्ञान व अभियांत्रिकीच्या सुरुवातीलाच दिलेला आहे. त्याची एक व्यवस्थित रीडिंग करा. विज्ञान व अभियांत्रिकी नावाचा जो स्पेशल आपला पेपर आहे 100 प्रश्नांचा, त्यातले सुरुवातीचे प्रश्न हे सगळ्या थिओरॉटिकल पोर्शनवर आहेत, ते तुम्ही व्यवस्थित करा. ओके. त्यामुळे या घटकासाठी 1 दिवस पुरेसा आहे. त्याच्यानंतर येतो आधुनिकीकरण. आधुनिकीकरण हा एक अतिशय महत्वाचा आणि मस्ट घटक आहे, ज्यावर 100% प्रश्न येणार आहे. आधुनिकीकरणाला धरून जागतिकीकरण आणि त्याचा जो परिणाम आहे तोही, किंवा सांस्कृतिकरण, पाश्चिमात्यकरण यावरही प्रश्न येऊ शकतात, जे मी तुम्हाला आधुनिकीकरण शिकवताना सुद्धा शिकवलंय. त्यावर प्रत्येक पेपरमध्ये सराव प्रश्न आहेत, ते सुद्धा तुम्ही सोडवणं गरजेचं आहे. हे क्लासचे विद्यार्थी, जर तुम्ही क्लासला नसाल तर तुम्ही ऍटलिस्ट टेस्ट पेपर, आता ते काही दिवसात पोस्टल टेस्ट सिरीज सुरू होणार आहे. पोस्टल, आता तो पेपर डाउनलोड करण्याचा कोर्स आहे तो तुम्हाला दिसणार नाही, कारण तो आता बंद झालेला आहे. आता तुम्हाला 1-2 दिवसांमध्ये तुम्हाला पोस्टल टेस्ट सिरीज सुरू होईल. तुम्ही ते पेपर घरपोच मागवू शकता आणि ते पेपर जे आहे ते सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट महत्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये की विज्ञान व अभियांत्रिकीमध्ये त्यासोबतच वैज्ञानिक अभियांत्रिकी प्रगती दिलेला आहे. मागचे जर तुम्ही पेपर पाहिला तर एका ठराविक घटकावर ते प्रश्न विचारतात, तो म्हणजे स्पेस टेक्नॉलॉजी. स्पेस टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजीच्या बाहेर प्रश्न जनरली जाणार नाही. स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये डॉली मेंडीवर वगैरे प्रश्न येऊ शकतो, ते सगळे स्टेट बोर्ड मध्ये आहेत. रुदरफोर्डवर प्रश्न आलेला आहे, थॉम्सनवर प्रश्न आलेले, हे सगळे जे आहेत ते प्रश्न हे स्टेट बोर्ड मधले आहेत. स्टेट बोर्डचं 8वी 9वी 10वीतला कुठला भाग करायचा याची मी तुम्हाला विथ चॅप्टर सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, जर तुम्ही सुरुवातीचे लेक्चर्स पाहिलात तर. जे लाईव्ह बॅच मध्ये पण स्टुडंट आहेत तुम्हाला सुद्धा सांगितले. परवा कोणीतरी मॅडम मला विचारत होत्या की सायन्स टेकचं कसं करू, काय करू, किंवा लेक्चर्स काय. तर ऑलरेडी जे गोष्टी आहेत ते तुम्ही आधी प्रायोरिटीने बघा आणि त्याच्यानंतर मग स्पेस टेक्नॉलॉजी झाल्यावर चालू घडामोडी करा. त्याच्या व्यतिरिक्त काही करायची गरज नाही. स्पेस टेक्नॉलॉजीचा जो थेरी आहे, बेस आहे, त्यावर प्रश्न येतील 100%. आणि करंट अप्लाइड पोर्शन आहे तो एक आपल्याला व्यवस्थित करून ठेवायचा आहे. नेक्स्ट महत्वाचा जो घटक आहे तो म्हणजे लक्षात घ्या, ज्या समस्या दिलेल्या आहेत, अन्नधान्य, लोकसंख्या, पर्यावरण, शैक्षणिक, हा विथ नोट्स आणि विथ इकॉनॉमिक सर्व्हे, या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. कारण मी तुम्हाला आता परवा सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या आहेत की अन्नधान्याची समस्या काय, लोकसंख्या समस्या काय, पर्यावरण, हे सगळे जे आहेत हे विथ, आता याच्यामध्ये लोकसंख्येचा समय वेगवेगळे अहवाल येतात, लोकसंख्येचे जे काही आकडेवारी येते, 2050 मध्ये भारत या क्रमांकावर असणार आहे, 2050 मध्ये भारताची लोकसंख्या अशी असणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लोकसंख्येच्या समस्येच्या निगडीत आहेत. हा चालू घडामोडीचा पोर्शन झाला आणि 2011चा जो बेस आहे तो आपला फॅक्च्युअल डेटा झाला. ते या दोन्ही पद्धतीने करायचे. लोकसंख्येची धोरणं पण
धोरणं का आणली गेलीत? कारण लोकसंख्येची समस्या जी आहे ती नियंत्रित करण्यासाठीचे प्रयत्न काय झाले, हा आपल्याला धोरणांचा भाग आहे, तर तो आपल्याला तिथे करून ठेवायचा आहे. सो अशा पद्धतीनं, पण मागच्या काही पेपरमध्ये जर तुम्ही पाहिलं, ते दोन्ही पेपरमध्ये समस्यांवर फार जास्त प्रश्न नाहीये. फूड सिक्युरिटीवर प्रश्न आहे, त्यासोबतच सामाजिक समस्येवर प्रश्न आहे, अन्नधान्याच्यावर आहे, आणि मला वाटते फक्त ऊर्जा समस्येवर त्यांनी प्रश्न विचारले. बाकी समस्यांवर त्यांनी मागच्या वेळेस प्रश्न विचारले नव्हते, पण परिवहन समस्येवर होता. पण यावेळेस मात्र जे आहे ते प्रश्न जर फ्रेम करणाऱ्यांनी व्यवस्थित फ्रेम केला, जर लक्षात घ्या, कारण काय होतं की निखिल चौधरी सर, ओके ठीक आहे, मी त्याच्यावर येतो परत एकदा. जर आज मी काय बोलत होतो की जे काही समस्या आहेत, लक्षात घ्या, ज्या समस्या आहेत त्या जर व्यवस्थित त्याचं आकलन करून हे सगळं टाकलात तर ते होईल. बघा, बऱ्याचदा हे सगळं लिंक तुटून जाते. निखिल चौधरी सर, तुम्ही आमच्या बॅचला आहात, तुम्ही मदत आला हरकत नाही, पण हे सगळं लेक्चर जे आहे ते नंतरही ऐकता येईल. डोंट वरी अबाउट. ठीक आहे, ओके. तर मी हे तुम्हाला सांगत होतो की हा जो सिलेबस आहे त्याला व्यवस्थित जर तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या तर ते होऊ शकतं विदिन 1 मंथ, लक्षात घ्या. ठीक आहे, त्यामुळे इथे कसं आहे ना की ते अप्रोच जो आहे तो थोडासा प्रोफेशनल ठेवा. प्रोफेशनल या अँगलने की ठीक आहे, मला ते होणार आहे आणि माझं होणार आहे, मला फक्त मी आता रिव्हिजन करतोय, म्हणजे असा जर अप्रोच ठेवला तुम्ही की कसं होईल, काय होईल, अरे बापरे एवढं सगळं आता मला पॉसिबलच नाहीये, मी ते बाजूला ठेवतो, मग तुम्ही ते बाजूलाच ठेवलेलं असणार आहे. त्याच्यामुळे हा अप्रोच याच्यात कामाचा नाहीये. अप्रोच फक्त आता एक असणार आहे की मी आता हाती घेतलेला आहे आणि हे सक्सेस जे आहे ते मी करून दाखवणार आहे. ही गोष्ट जर तुम्ही केलात तर ते पॉसिबल आहे. तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील, तुमच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही आता टाका. आता माझं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन तुमच्या चॅट बॉक्सकडे असेल. ओके, ठीक आहे. निखिल चौधरी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे की हे लेक्चर जे आहेत जर आता काही वेळाने ते रेकॉर्डेड स्वरूपात होणार आहे आणि मग ते डाउनलोड करून युट्यूबला मी टाकणार आहे. नोट्सचं बुक आता शक्य नाही आहे सर, कारण आमची ती पुस्तकं प्रिंटेड होती ती सोल्ड आउट झालेली आहेत आणि त्याच्यामुळे आता पॉसिबल नाहीये. शक्य होत असेल तर तुम्ही जो काही तुमचा भाग आतापर्यंत रीड करत आलेला आहे तोच तुम्ही स्वतःच्या सेल्फ नोट्सनी प्रोसीड करायला पाहिजे. आता तुम्ही आमच्याकडे फक्त पेपर्सची मागणी करू शकता, नोट्स तर पॉसिबल नाहीये. प्रिया आरके म्हणतायत आम्हाला पण भेटेल का? आता काय तुम्हाला भेटेल का या प्रश्नाचं क्लिअरन्स व्हायला पाहिजे, बरोबर की नाही? त्यामुळे तुम्ही इथे टाका व्यवस्थित मेसेज की तुम्हाला काय पाहिजे. वैशाली सोनवणे मॅडम, येस, थँक्यू सो मच. ते सायकोटॉक वगैरे जे आहे नाम चेंज करून टाका मित्र. वैशाली भगत मॅडम तिथे उपलब्ध होऊन जातील 1-2 दिवसात. डॉक्टर विनायक बेंगाड सर असं म्हणतायत की आपली टेस्ट सिरीज केव्हापासून सुरू होणार आहे? सर नमस्कार तुम्हाला. आपली जी टेस्ट सिरीज आहे ती ऑलरेडी सुरूच होती. ओके, आता ती पोस्टल टेस्ट सिरीज आम्ही सुरू करणार. पोस्टल याचा अर्थ की हे जे सगळे पेपर्स आता ऑलरेडी झालेले आहेत गट ब पदासाठीचे, ते तुम्हाला घरपोच पाठवले जाणार आहेत. जर तुम्ही इच्छुक असाल तर 1-2 दिवसांमध्ये ती शो होईल तुम्हाला पोस्टल कोर्स. सर अभ्यास तर करतोय पण भीती वाटते, वाचलेलं विसरायला होते. कदाचित हे सगळ्यांच्याच बाबतीत लागू होत असेल वाचलेलं, कारण जसजसं एक्झामचा जो कालावधी जवळ जवळ येत जातो त्या पद्धतीनं तो जो फिअर आणि ती जी भीती आणि त्याच्यामुळे हे सगळं जे आहे ते गडबडणं हे सगळ्यांच्याच बाबतीत होतं. त्याला एकच ऑप्शन आहे, तो म्हणजे स्वतःवरचा कॉन्फिडन्स, थोड्याशा गोष्टी, थोडंसं फिरणं, वॉकिंग करणं, जॉगिंग करणं, व्यायाम, स्वतःवरचा विश्वास, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि थोडंसं आयसोलेट राहणं गरजेचं आहे. बऱ्याचदा होतं काय, तुम्हाला एक मित्र हो एक गोष्ट सांगतो की सगळं असं घोडका करून राहिलात ना तर कुणाचं काय चाललंय याच्यावरच आपलं कॉन्सन्ट्रेशन असतं. आपलं काय चाललंय यावर कॉन्सन्ट्रेट करणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यामुळे थोडंसं या पिरियडमध्ये जसा परीक्षेचा कालावधी येतो थोडंसं आयसोलेट व्हा आणि स्वतःला वेळ द्या. लक्षात घ्या, जसं स्वतःला वेळ द्या आणि स्वतःवरचा विश्वास तुम्ही वाढवाल, ठीक आहे, तरच या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित होणार आहेत. सर कायदे स्पेसिफिक कोणते करायचे ते समजेल का? जे ऑलरेडी स्पेसिफिक कायदे दिलेले आहेत, नागरी हक्क, अॅट्रॉसिटी आणि बालकामगार, याच्या व्यतिरिक्त काही करायची गरज पडत नाही. नमस्कार सर, शंकर पाटील, एक्झाम पुढे जाण्याची काही शक्यता आहे का? मला काहीच माहित नाहीये सर. शंकर पाटील सर, एक्झाम पुढे जाण्याची शक्यता ही वर्तवली जाऊ शकली तरी सुद्धा ते फॅक्ट नाहीये. त्याच्यामुळे काय आहे की ईडब्ल्यूएस संदर्भातलं जर काही पत्रक आयोगाने टाकलं तर ते असं म्हणू शकतात की या 8-10 दिवसामध्ये तुम्ही ईडब्ल्यूएस वरून मग एसीबीसी जे आहे ते तुम्ही सिलेक्ट करा वगैरे वगैरे. परंतु एक्झाम पुढे जाण्याची शक्यता मला तरी वाटत नाही, पण हे सगळी शक्यता आहे. जेवढी आयोग जे सांगेल ते सांगेल. आपण एकच गोष्ट अज्युम करून चाला की 18 ऑगस्टला पेपर होणार आहे. सर अर्थशास्त्र अभ्यासक्रमात दिलेले घटक व्यतिरिक्त पण लेक्चर क्लासमध्ये आहेत, ते पण करायचे का, गरजेचं आहे का? हे आता तुम्ही पीवायक्यू बघितल्यानंतर तुम्हाला कळेल. उदाहरणार्थ टॅक्सेशन,
टॅक्सेशन संदर्भातला प्रश्न होता, तो बजेट रिलेटेड प्रश्न असेल तर ते करा, अन्यथा नाही. आता टॅक्सेशन रिलेटेड डायरेक्ट प्रश्न जो आपल्याला प्रश्नपत्रिकेत दिसेल तर तो भाग तुम्ही करून ठेवा. ओके, उदाहरणार्थ जीडीपी काय, हे काय, सॉरी, जे फिस्कल डिफिसिट काय आहे, मॉनिटरी डिफिसिट काय, त्यानंतर रेव्हेन्यू डिफिसिट काय आहे, हे जे आहेत, ओके, हे करून ठेवा. म्हणजे कन्सेप्च्युअल एरिया. जर तुम्हाला ते लेक्चर्स मधूनच काय पुस्तकातून रीड करून समजत असेल तर त्या पद्धतीने करून ठेवा. ओके. पियुष डहाले सर म्हणतात, सर पोस्टल फीज किती आहे? टेस्ट सिरीजची पोस्टल फीज काय 1500 रुपये आता होती, काय 500 रुपये वाढतील, कारण विथ पेपर, त्याचे झेरॉक्स आणि ह्या सगळ्या गोष्टी 2000 ते 2100 रुपयामध्ये ते उपलब्ध होतील. सर आपल्या ग्रुप ए चा कोर्स मध्ये आजचे लाईव्ह लेक्चर अपलोड करणार का? सर अस्मित घुगे सर, आजचं हे जे लेक्चर आहे ते युट्यूब वरच अपलोड होणार आहे, त्यामुळे डोंट वरी, तुम्हाला ते पाहता येईल. ओके. विनायक मांगड सर, थँक्यू, आपलं वेलकम. सर ऍपला 12 क्वेश्चन पेपर आले, 2 केव्हा येतील? आता बघा, 13 क्वेश्चन पेपर आमचे झालेले आहेत. कदाचित तुमच्या कुठल्या कोर्सला माहित नाही, 13वा पण यायला पाहिजे. ते या पुढच्या एक जो टाइम टेबल दिलेला आहे संडेचा, परंतु त्याच्या आधीच ते अपलोड करण्याचा प्रयत्न करू. अजून झालेले नाहीयेत, ते रेडी झालेले नाहीयेत. आता एक्झॅक्टली डेट नाही सांगू शकत, जसे झाले तसे अपलोड करू. ओके. वैशाली बागल मॅडम, टेस्ट सिरीज मागवता येईल तुम्हाला, मी सांगतो. सर एकदा सर्व रिव्हिजन रीडिंग करून घ्यायला पाहिजे का? 15 दिवसात नंतरचा 15 दिवसात फक्त रिव्हिजन आणि एमसीक्यू बरोबर आहे ना? वैशाली सोनल मॅडम, येस बरोबर आहे. आता 15 दिवसातच सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आटपून टाका आणि त्याच्यानंतरच मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्या करायला पाहिजे की त्याचे रिव्हिजन. अर्थसंकल्प लेखा परीक्षण कसे करायला पाहिजे? रोहिणी चौधरी म्हणतात. अर्थसंकल्प लेखा परीक्षण साधी गोष्ट आहे की जो बजेट रिलेटेड जी थेरी आहे, ओके, वार्षिक विवरणपत्र, त्याची दखल करण्याची संसदेतली प्रक्रिया आणि राज्य विधिमंडळात कशा पद्धतीने होते ते, त्याचा बेस, थेरॉटिकल जो बेस आहे तो, आणि त्याच्या सोबतच मग आपल्याला अप्लाइड पोर्शन, म्हणजे जसं की आता फिस्कल डिफिसिट आहे, यावर्षी किती आहे, बजेटमध्ये काय सांगितलेलं आहे, वगैरे वगैरे. इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये काय ट्रेंड होता, म्हणजे आपल्या परिक्रमामध्ये तुम्ही वाचता किंवा तुम्ही सिम्प्लिफाईड कुठलेही पुस्तक, अभिनव असेल, सिम्प्लिफाईड असेल, कुठेही वाचता, तर ते करंट अफेअर त्याला जोडायचं आहे फक्त आपल्याला. हो, प्रिया आरके मॅडम तुम्हाला भेटतील, तुम्ही ते जॉईन करू शकता. ओके, स्वागत आहे तुमचं, धन्यवाद मित्र. तुमचे काही आणखी डाऊट्स असतील तर मला तुम्ही विचारू शकता, अन्यथा हे सेशन इथे थांबवतो. आय होप की आजच्या तुम्हाला गोष्टी हे कळालेले असेल. आज कदाचित सर्वांसाठीच हे गुल सेशन होतं. आजची फायनल स्ट्रॅटेजी, जसं मी तुम्हाला या बाबतीत बोललो, की एक महत्वाचं मी मुद्दा तुम्हाला याच्यामध्ये सांगू इच्छितो, की थोडंसं स्पेसिफिक राहणं गरजेचं आहे. आपली इच्छाशक्ती किती असली की मी हे सगळं करतो, ते सगळं करतो, तसं न करता स्पेसिफिक राहून लक्षात घ्या, कारण स्पेसिफिक राहणं हे अतिशय गरजेचं आहे आणि ती याची गरज आहे. अन्यथा काय होईल की सगळं भारंभार साहित्य वाचत बसाल, मोठमोठाली पुस्तकं तुम्ही वाचत बसाल आणि त्याच्यातून आउटकम मात्र काही येणार नाही. तर इनपुट आउटपुट रेशो काय आहे? ओके, मी इथे 2 तास बसलोय, तर मला या 2 तासाला काय भेटणार आहे की मी हे 5-10 पानं वाचलेली आहेत, त्या 10 पानांतून एक तरी प्रश्न रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. या पद्धतीचा जो भाग आहे तो तुमचा अप्रोच असायला पाहिजे. पियुष डहाले सर, राज्यसेवेसोबत कसं करायला पाहिजे? बघा, राज्यसेवेचा तर तुमचा ऑलरेडी 50% सिलेबस याच्यामध्ये ऑलरेडी आहे. 50% सिलेबस रोज साधारणतः 2 ते 3 तास, कारण आता राज्यसेवेची परीक्षा पुढे गेली, त्याच्यामुळे एक सेकंड, राज्यसेवेची परीक्षा पुढे गेली आहे, त्याच्यामुळे काय होऊ शकेल की राज्यसेवेचा जो सिलेबस तुमचा ऑलरेडी झालेला आहे, जो टेक्निकल सिलेबस आहे तो तुम्हाला करायचा आहे. जर तुमचा राज्यसेवेच्या मेन्सचा अभ्यास असेल तर तुमचं सायन्स टेक पण झालेला आहे, बरोबर आहे की नाही? तर तुम्हाला फक्त सोशल वेलफेअर आणि सोशल वर्क हा करायचा आहे. जर तुम्ही देसलेला घेऊन सोबत सोबत वाचला तरी ते पुरेसं आहे. देसले मधले जे काही टॉपिक्स आहेत, सोशल वेलफेअर रिलेटेड, महिला आहे, बालक आहे, अनुसूचित जाती जमाती आहे, याला तुम्ही घेऊन करू शकता. जो राज्यसेवेचा कार्यकर्ता आहे त्या राज्यसेवेच्या कार्यकर्त्याला मी एकच सांगेन की तुझा बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे, फक्त सोशल वर्क रिलेटेड गोष्टी आहेत ते तुला वाचायचे. ओके, त्याच्यामुळे सोशल वर्क रिलेटेड जर तुम्ही वाचलं तर तुमचा बऱ्यापैकी होऊन जाईल. संध्या शेडके मॅडम, बघा, मॅथ्स आणि बुद्धिमत्तावर तुमचा, तुम्ही त्याला प्रायोरिटी द्या. तुम्ही आता असं जर गृहीत धराल की मॅथ्स आणि रिझनिंग साठी मी आता क्लास लावतो आणि मॅथ्स आणि रिझनिंगची सगळी तयारी करतो, तर हा वेळ नाहीये. जर तुमचा मॅथ्स आणि रिझनिंग मधला, स्पेशली इथे आपल्याला रिझनिंगच विचारतं, मॅथ विचारत नाही, त्यामुळे इथे रिझनिंगचा जर पोर्शन आपण तुम्ही व्यवस्थित जर तुमचा असेल, जे तुमचे ठराविक टॉपिक आहेत, जसं आता उदाहरणार्थ वेन डायग्रामचा, सिलोजिझमचा टॉपिक आहे, तो 100% येईल. रिलेशनशिपवर क्वेश्चन्स येतील, बरोबर आहे की नाही? त्यानंतर अनालिटिकल रिझनिंग मधला एखादा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सिरीज वरचे त्यांनी भरमसाठ प्रश्न मागच्या वेळेस विचार
विचारलेले होते. मग जी गोष्ट मागच्या वेळेस विचारलेली होती, त्रिकोण मोजा, चौकोन मोजा, इथे काय दिलेलं आहे प्रश्नाच्या चिन्ह हे सांगा. तर हे जे काही टॉपिक्स आहेत जे प्रायोरिटी बेसवर येतात, तर तेवढे टॉपिक तुम्ही करून ठेवा. मॅथ्स करायची काही गरज नाही याच्यामध्ये. ओके, त्यामुळे इथे क्लास वगैरे लावून आता काही शक्य तेवढं करा. येस. बरेच उमेदवार आजचे जे विविध बॅचेसला आहेत ते पण आहेत आणि काही विदाऊट बॅचचे आहेत ते पण आहेत. जर तुम्ही बघा यातले काही उमेदवार त्या लाईव्ह बॅचच्या संदर्भात जर तुमची कोणाची चौकशी असेल की लाईव्ह बॅच मी जॉईन केले तर फायदा होईल का वगैरे वगैरे, तर तुम्हाला बी फ्रँकली सांगतो, लाईव्ह बॅच मध्ये जे काही लेक्चर्स येतील तर तुम्ही 2x ने जर तुम्ही ते ऐकलात, लक्षात घ्या, तर तुमचा अप्रोच चेंज होऊन जाईल. हा महत्वाचा मुद्दा आहे. अप्रोच याचा अर्थ काय की तुम्ही परीक्षेकडे कशा पद्धतीने बघणार, म्हणजे तुमचा टोटली एक्झाम ओरिएंटेड अप्रोच जो आहे तो बिल्डअप होऊ शकतो. आणि जर तुम्हाला त्या गोष्टीतून नव्या काही गोष्टी मिळत असतील, बघा 10 मार्क जरी तुमचे वाढलेत ना पेपरमध्ये, हा आता अंतिम महिना आहे, 30 दिवसानंतर या सगळ्या गोष्टीला काही अर्थ राहणार नाहीये. ठीक आहे, तर त्याच्यामुळे जे काही करायचं आहे ते आत्ताच करायचं आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की मी आता ह्या लाईव्ह बॅचला जॉईन होऊन जे काही लेक्चर झालेले आहेत ते पटापट 2x ने हे सगळं ऐकून घेतो, कानावर टाकतो, म्हणजे जेणेकरून मला तो अप्रोच पण माझा बिल्डअप होईल आणि मला तो जो भाग आहे तो कव्हर करता येईल व्यवस्थित, तर तुम्ही नक्कीच तुमचं स्वागत आहे. 3,000 रुपये ही काही खूप मोठी जास्त फीज नाहीये, 3-3,500 रुपये. ठीक आहे, त्याच्यामुळे इथे ही गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही लाईव्ह बॅचला आता जी काही सुरू आहे, विदाऊट नोट्स असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, जर सुरू आहे ती, आणि जर तुम्ही मुख्य कोर्सला जॉईन झाला तर तुम्हाला ते घरपोच पण क्लास नोट्स येतील आजही. ओके, तर त्याच्यामुळे जर पॉसिबल होत असेल तर तुम्ही मुख्य कोर्सला जॉईन व्हा, जर नसेल होत तर तुम्ही लाईव्ह कोर्सला जॉईन होऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. समाज कल्याण प्रशासनचं आता नवीन बुक घ्यायला पाहिजे का? काहीच गरज नाही मॅडम, काय करणार ना आता वाचून, बरोबर का नाही? एवढं मोठं पुस्तक आहे ते के सागरचं, कुठलं पुस्तक आहे आपलं ते यांचं नाव पण लक्षात येत नाहीये ते. तर ते पुस्तक मी तर हात पण नाही लावलाय, एक गोष्ट लक्षात घेतोय. ठीक आहे, त्यामुळे तो भाग राज्यसेवेला जो तुम्ही वाचत आलेला आहात तोच भाग त्याच्यामध्ये दिलेला आहे, तो फक्त असा सम थेरॉटिकल दिलेला आहे. ओके, जसं तुम्ही MSW ला वगैरे वाचता या पद्धतीने दिलेला आहे. ती गोष्ट इथे काही करायची गरज नाहीये. ओके, इथे तेवढं येस येस सच ते काही करायची गरज नाही आहे इथे. नाही नाही नाही, शिव सर नाहीये त्याच्यात PDF वगैरे कुठले, ते फक्त लाईव्ह लेक्चरची बॅच आहे. येस. ठीक आहे, थँक्यू सो मच, बाय बाय, गुड नाईट.